संघा गौवाडी या संघासोबत सेमीफायनल खेळेल. त्याला क्षेत्ररक्षण सजलं आहे. खामगाव संघाचं खरोखरच एक अत्यंत चुरशीची लढत आपण मैदानावर पाहणार आहोत. गुमेश्वर बी विपक्ष खामगाव. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी प्राचारण केलं गुमेश्वर बी संघाला. संघाचा संघनायक सुदेश आणि नॉन स्ट्राईकला ओमकार गायकर. पंच सामना चालू करण्याची खून देतात. पटापट तोरा करा. बराचसा विलंब याच्या आधी म्हसळा गौवाडी संघानं दोन्ही सामन्यामध्ये केला. यानंतरच्या सामन्यामध्ये आपण सहकार्य कराल ही अपेक्षा. सामना चालू होतो मैदानावर. 3 षटकाचा सामना. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो सज्जन. अचूक गोलंदाजी करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. कुठेही समजलेला आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आला गुमेश्वर या संघाकडून. सुदेशला आणि निर्धाव चेंडूची सांगता केली. आपल्या गोलंदाजीमधून चांगली गोलंदाजी करतोय सेमीफायनल मध्ये सज्जन खामगाव या संघाकडून. आणि स्ट्राईकला गेलेला फलंदाज गुमेश्वर या संघाचा षटकार किंग ज्याला मानलं जातो तो सुदेश. पण कुठेही निर्धाव चेंडू त्याला समजलं नाही. लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव यशस्वी होत आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल देतात ओमकारने त्याला थांबवलं गेलेलं आहे. एकच धावेवर समाधान श्री गणेश होतोय गुमेश्वर या संघाची. मगाच्या सामन्यामध्ये सामनावीर हा ओमकार ठरला होता. अचूक फलंदाजी केली होती. त्याचप्रमाणे याला फलंदाजी करावी लागेल कारण हिथून जो पराजय होईल तो थोडंसं माघारी परतावे लागेल. पण यातून जो विजय होईल तो फायनलकडे वाटचाल केलेली असेल. म्हणून हा सेमीफायनलचा राऊंड महत्त्वपूर्ण आजच्या दिवसभराचा आहे हे नक्कीच प्रत्येक खेळाडूला मान्य करावा लागेल. काय गोलंदाजी करतोय. यार्कर मारण्याचा प्रयत्न केला पण अवांतर धाव मिळते आणि पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईटचा इशारा करतायत. स्कोर बरोबर वाढती धाव संख्या होते ती 2. खरोखरच एक शांत चित्ताचा असा खेळाडू ओमकार गायकर आपण पाहतो. त्याच्यामध्ये क्षमता आहे. खराब चेंडूचा समाचार घेऊन फटकेबाजी करून चांगल्या चेंडूला सन्मान देईल. सूर्य कसा मारतो लेग साईड पॉईंटवरून क्षेत्ररक्षण घेतो. चांगलं क्षेत्ररक्षण करताना खराब क्षेत्ररक्षण झालं. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं. तिथे निश्चितच एकच धाव मिळाली असती. तिथे 2 धाव मिळतात. खरोखरच धावसंख्येत 2 ने बदल होते. धावसंख्या होते बिनबाद 4 धावा. पहिलं षटक मार्गास्थ. अशी चांगली फटकेबाजी करावी लागेल. चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागेल. कंजूशी करणारी गोलंदाजी सज्जनला करावी लागेल. आणि तसंच चांगली फटकेबाजी आपल्या संघासाठी सुदेश आणि ओमकार यांना करावी लागेल. ओमकार चांगली फलंदाजी करण्यामध्ये काबिल होत आहे. त्याच्यामध्ये लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धावेमध्ये यशस्वी ठरलेला. दुसऱ्या धावेचं कॉल देतात. ओमकारने सुदेशला थांबवलेला आहे आणि धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ते 5. गुमेश्वर या बी संघाची धावसंख्या झाली बिनबाद 5. खरोखरच कॉलिंग महत्वाचं असतं. उगाच विकेट टाकून दडपण आणण्यापेक्षा एखादी धाव कमी आली तर खराब चेंडूवर जर षटकार चौकारला तर निश्चितच त्याची भरपाई होऊ शकते. हे आपण मैदानावर सकाळपासूनच पाहिलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्जन. सुरेख चेंडू. सुरेख टोलाला कव्हर मध्ये 1 धाव घेण्यासाठी यशस्वी होत आहेत. एकेरीचं रूपांतर दुहेरीत घेण्यासाठी थांबवत आहेत ओमकार. एकच धाव. धावसंख्या देखील बदल. धावसंख्या होते ती बिनबाद 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू. अचूक गोलंदाजी करतोय सज्जन. फलंदाजी नेहमी चांगली करत स्ट्राईक एंडला करत असतो. त्याचप्रमाणे स्ट्राईक एंडला गोलंदाजी करतो तो खामगाव संघाकडून सज्जन. आतापर्यंत वैयक्तिक 6 धावा खर्च केल्या. चांगला लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलेलं आहे ते खामगाव या संघाकडून. पण 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरले ते गुमेश्वर संघ. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या होते ती 6. 7 धाव होत आहेत. खरोखरच एक धीमी सुरुवात. दोघांमध्ये पण क्षमता आहे. दोन्ही संघांसाठी नवीन चेंडू असते. काही नवीन चेंडू असल्यामुळे पण कदाचित चेंडू जात नसेल. आणि गोलंदाजीचं पण मी वर्णन करेन. खरोखर सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हाताळली सज्जननं. दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागते गोलंदाज. धावसंख्या 7 झाली होती. चांगले स्कोर बोर्ड देखील आमच्याकडे चांगले स्कोर लिहित आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो सेकंड ओव्हरसाठी कृपेश. अचूक फलंदाजी करण्यामध्ये नेहमी सज्ज असतो. काय क्षेत्ररक्षण केलं आणि झेल बाद होतोय तो ओमकार. अचूक गोलंदाजी करतोय कृपेश आणि बॅक टू पॉइंट होतोय ओमकार. एकदा डिस दे. ओमकारच्या स्वरूपात
एक चांगला आधारस्तंभ फलंदाज बाद झाल्यानंतर डगआउटच्या दिशेने येतोय. त्याची जागा करण्यासाठी मैदानामध्ये पाऊल टाकतोय समीर गायकर. अष्टपैलू व्यक्तिमत्व, याच्यामध्ये पण क्षमता आहे. खरोखर एक महत्त्वाची लढत, सेमीफायनलची लढत. जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये दाखल होईल, जो हरेल तो बाद होईल. खरोखर चांगला फटका प्रयत्न असेल क्षेत्ररक्षकाचा. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होतोय. खरोखरच चांगलासा फटका. धावसंख्येत 2 ने बदल होतोय. धावसंख्या स्थिर होते. 1 बाद 9 धावा. खरोखरच एक चांगलासा सामान्य स्कोर 30 धावांपर्यंत तरी बदल मारावा लागेल. चांगली गोलंदाजी घुमेश्वर बी संघामध्ये आहे. तशाच प्रकारचं फलंदाजीचं प्रात्यक्षिक आता दोन्ही बंधू जोडी मैदानात. मोठे भाऊ समीर गायकर आणि सर्वात छोटे भाऊ सुदेश गायकर, आणि आमच्या डाव्या साईडला बसले ते मुकेश गायकर. सुरेख चेंडू निर्धाव ठरला जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय समीरचा. एक नेत्रदीप आयोजन या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय. सेमीफायनलची पहिली लढत मैदानावर घुमेश्वर बी विपक्ष खामगाव या दोन्ही संघामध्ये होते. दोन्ही एक मातबार संघ. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला समीर याने आणि त्याने यशस्वी ठरले. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरले. दुसऱ्या धावेचा देखील कॉल दिला, ती देखील परिपूर्ण आणि वाढती धावसंख्या होते ती. दोन्ही मार्क वायन्स टीम आहेत, त्याच्यामध्ये वाढती धावसंख्या होते ती. 11-11 1 लॉस इज घुमेश्वर. काय गोलंदाजी सर करतोय तो गोलंदाज आहे सायगाव या संघाचा कृपेश. अचूक गोलंदाजी करतोय. महत्वपूर्ण एक खामगाव या संघाचा एक विकेट देखील महत्वपूर्ण घेतला आणि आतापर्यंत 4 चेंडूमध्ये त्याने 4 धावा खर्च केली गेलेल्या आहेत. खरोखरच एक अचूक टप्प्यावर कंजूसी करणारी गोलंदाजी कृपेशची आतापर्यंत. त्याचा समाचार घेतो समीर आणि सुदेश. ऑफस्टिकच्या दरम्यानचा चेंडू इथे मात्र कदाचित वाईट असू शकला पण असता, पण जोरदार फटका मारण्याचा मानस समीरचा फसतोय. समीर मात्र धावबाज होते. क्रिकेटमधली आत्महत्या म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धक्का क्रमांक 2 आणि ज्या मागच्या सामन्याचा हिरो मैदानामध्ये पाऊल टाकतोय तो स्वप्नील महागावकर डीजे. चेंडूमध्ये जेव्हा 3 रनांची आवश्यकता होती दुसऱ्या सामन्यासाठी, त्याच्यामध्ये ह्याच स्वप्नील मागावकरांने एक चेंडूवरती चौकार लगावला होता आणि सामना विजयी केला होता. त्याचप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल कारण हा पहिला सेमीफायनलचा राऊंड आहे. पण फसवी गोलंदाजी करतोय तो म्हणजे कृपेश. एक स्वस्त असा विकेट लगेचच घेतला. मागून जातोय काय सीमारेषा पार, खणखणीत येतोय चौकार आणि वाढती धावसंख्या होते ती 15. एकदा डीजे. किंग म्हणून नावाने ओळखला जातो सुदेश गायकर, ज्याने एअर इंडिया मैदानावर 20 चेंडू 57 धावांची बहादर खेळी केली होती. त्याने पहिल्याच सामन्यामध्ये संघासाठी 18 धावांची खेळी केली होती. तोच सुदेश गायकर या सामन्यामध्ये आग ओकणारी फलंदाजी करेल का? संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांची सर, काय म्हणाल? कारण नक्कीच सर हा सेमीफायनलचा राऊंड आहे. या सेमीफायनलचा कमीत कमी 30 ते 35 धावांचा टार्गेट खामगाव या संघासमोर ठेवावा लागेल कारण त्यांच्याकडे तेवढे मजबूत काबिलियत फलंदाज आहेत. म्हणून सुदेशला आता फलंदाजी करावी लागेल. आपण देखील सांगितलं एअर इंडियाकडे चांगली त्यांनी फलंदाजी केली होती, त्याचप्रमाणे निर्णायक षटक असेल आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होते तो प्रफुल अचूक गोलंदाजी संघासाठी करत असतो. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, 38च्या आतच चेंडूला सांगता केली आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. वाढती धावसंख्या होते ते स्वा. आपण जर मगाशी पाहिलं शेवटचे जे 3 सामने झाले त्याच्यामध्ये धावसंख्या चेस नाही दिल्या. धावसंख्या पाठलाग करताना बहुतेक सर्व संघ हरलेत हे आपण पाहिलंय. तोच रेकॉर्ड या सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यामध्ये राहील का किंवा तो रेकॉर्ड बदलेल हे पण आपण पाहू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नक्कीच फलंदाज आपले चांगले खेळण्याचा प्रयत्न करताय. स्ट्रेट राईट खेळण्याचा, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धावेमध्ये यशस्वी झाले. दुसऱ्या धावेचा कॉल देतात रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या होते ती स्वप्नीलदा मागावकर यांची आणि बॅक टू पॉलन होत आहेत स्वप्नीलदा मागावकर आणि वाढती धावसंख्या होते ती 17. डीजे.
यशस्वी होत नाहीये. 2 सामने झाले. याच्यापूर्वी दोन्ही सामन्यामध्ये जो संघ पहिला फलंदाजी केला तो संघ जिंकला. या सामन्यामध्ये काय होईल? या सामन्यामध्ये आता निर्णय सर आपण सांगू शकत देखील नाहीये, कारण समोर 17 रनांचा टार्गेट आतापर्यंत झालेला आहे. तिसरा षटक चालू आहे आणि 2 चेंडू देखील प्रफुल्लने अचूक टाकलेला, महत्त्वपूर्ण विकेट देखील स्वप्नील यांचा घेतलेला आहे. अचूक गोलंदाजी करण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो खामगाव संघ. पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, यशस्वी ठरले. 1 धावेबरोबर वाढती धावसंख्या होती ती 18. कमीत कमी खामगाव या संघासमोर सर 35 ते 40 रनांचा टार्गेट ठेवावा लागेल तो घुमेश्वर बी संघाला. आतापर्यंत सलामीवीरसाठी आलेला फलंदाज सुदेश मैदानामध्ये या 3 षटकार लगातार लगावले तर मापक असं टार्गेट ठेवू शकतो. ते काबिलियत सुदेशकडे आहे. पण लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव परिपूर्ण. 1 धावेवर समाधान मानतच नाहीये. दुसऱ्या धावेचा कॉल देता येत नाही. रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या झाले. ती फलंदाज नवीन स्ट्राईकला आला होता ते अभिची आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जात आहेत पिचवरती. 19 धाव संख्या झालेली आहे. या रनआउटची काही गरज नव्हती घुमेश्वर या संघाला, पण त्याची अभिची जागा भरून काढण्यासाठी शेवटचा निर्णय. 2 चेंडू बाकी असतील. नवीन फलंदाज सज्ज होतोय तो भालचंद्र. एक असे अनुभवी असे फलंदाज माजी कर्णधार संघामध्ये पावलं टाकतात. घुमेश्वर गावचं प्रतिनिधित्व करण्यासाठी शेवटच्या 2 चेंडूंचा सामना करण्यासाठी मैदानामध्ये येतात. भालचंद्र घोले कशा प्रकारे फलंदाजी करतील या सामन्यामध्ये दाखल झाले. स्पर्धेसाठी खरोखरच लांबून आलेत. सुरेख चेंडू बाद. बॅक टू बॅक विकेट जाते. काय गोलंदाजी करतात सर. नक्कीच या खामगाव संघाकडून निर्णायक षटक दिला जातो या प्रफुल्ला. त्यावेळेस तो अचूक गोलंदाजी करतोय, अनुभव पणाला लावतोय. आतापर्यंत घुमेश्वर बी संघाची धाव संख्या मला वाटतं 5 बाद झालेली आहेत आणि धाव संख्या होते ती 19. अचूक गोलंदाजीवरचे वर्चस्व ठरतोय ते प्रफुल्लकडून. काय सर कमीत कमी 35 ते 40 रनांचा टार्गेट ठेवायची गरज होती ती खामगाव या संघासमोर. अपयश येते. 19 धाव संख्या झालेली आहे आणि शेवटचे आयोजक सचिन गायकवाड यांचे मोठे बंधू इथे फलंदाजीसाठी गेलेत. 1 धाव घेतल्या, 1 धावेवर समाधान. धावसंख्या स्थिरावली 20. 21 धावांच्या पायच्या स्वरूपात 1 धाव. 21 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते खामगाव संघाला. 18 चेंडू 21 धावा. चला पटापट क्षेत्ररक्षण सजवा. घुमेश्वर प्रफुल्लने यशस्वीरित्या चांगली गोलंदाजी केली. तिसरा षटक चांगलं हाताळलं आणि फलंदाजांना गार केलं ते म्हणजे घुमेश्वर बी संघाला. आणि 18 चेंडूमध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. प्रति ओव्हर मागे जरी 6 धावा आल्या तरी 21 ही धाव संख्या करायची आहे 18 चेंडूमध्ये. 20 ही धाव संख्या झालेली आहे. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव खामगाव या संघाला 18 चेंडूमध्ये 20 धाव संख्या परिपूर्ण करायची आहे. तर आपण सेमीफायनल मधून डायरेक्ट आपण फायनल मध्ये प्रवेश करू शकता. लाईन अप मध्ये शिस्तबद्ध असा संघ चाललाय तो घुमेश्वर बी संघ. लहान मुलांनी मैदानामध्ये येऊ नका. चेंडू लागू शकतो. सामना चालू आहे. जे आपले लहान खेळाडू मैदानामध्ये येत आहेत लाल टी शर्ट व्हाईट टी शर्ट आपण जे मैदानामध्ये आहे त्याला मैदानाच्या बाहेर चला. बॉल 1 मिनिट. चांगले प्रेक्षक देखील आपल्याकडे जोडले गेले. त्यांचे देखील मी या आयोजकांच्या वतीने मनोपूर्वक आभार मानतो. आता संध्याकाळची वेळ असते. संडे असल्या कारणास्तव आता फ्री टाइम आहे आणि भव्य दिव्य असं आयोजन या मालाड नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले प्रेक्षक देखील या सामन्यासाठी जोडले गेलेले आहेत. मी घुमेश्वर बी संघाला विनंती करतो त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. घुमेश्वर संघ मसलागवडीचे कर्णधार आणि घुमेश्वरचे कर्णधार यांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे. मसलागवडीचे कर्णधार
चांगली अशी फटकेबाजी करताय सेमीफायनलचा हा सामना. सुरेख चेंडू कमबॅक मात्र करतो तो समीर गायकर. धावसंख्या स्थिरावते 14. गुमेश्वर बी संघाच्या वतीनं सज्जन आणि कृपेश फलंदाजी करतायत. सुरेख मारतो क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन निश्चितच 4 धावांची मोहर लागते. धावसंख्या स्थिरावते 18 धावा. चेंडू आलाय बघा, नवीन चेंडू आलाय द्या. नवीन चेंडू घ्यायचा पंच. धावसंख्या स्थिरावते ती 18 धावा. फक्त औपचारिकता राहतात या सामन्यामध्ये. खरोखर एक चांगला संघ ताकदीने मैदानामध्ये उतरला या सेमीफायनल मध्ये. गुमेश्वर बी संघाने पण चांगले प्रयत्न केले, सेमीफायनल पर्यंत पोहोचले. यानंतर होणारी सेमीफायनल गुमेश्वर ए विपक्ष म्हसळा गवळवाडी. म्हसळा गवळवाडी आपला निर्णय सांगा. उत्तुंग षटकार विजयी बिग फटका आणि यशस्वी षटकार ठरलाय तो चेंडू संघाकडून आणि विजयी षटकार मारला. एकदा डीजे होते त्याच्यासाठी.